अतिशय खास किचन टिप्स. सकाळी उपाशी पोटी रोज दुधात मध मिसळून पिल्याने डोळ्याचे आरोग्य आणि दृष्टी सुधारते. नेहमीच तरुण दिसावे असे वाटत असेल तर स्त्रियांनी आपल्या आहारात रोज मेथीच्या दाण्याचे सेवन करावे. जर सारखेच झोप येत असेल तर तुमची स्मरणशक्ती कमी व्हायला लागली आहे असे समजावे. शरीरावर कुठेही खाज येत असेल तर त्या ठिकाणी नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावावा. खाजेपासून सुटका मिळेल. नेहमीच तरुण दिसावे असे वाटत असेल तर चहा आणि कॉफीचे सेवन पूर्णपणे बंद करावे. जर तुमचा दात दुखत असेल तर दुखणाऱ्या दातावर बर्फाने शेकावे. दात दुखीपासून तात्काळ आराम मिळेल. जास्त थंड पदार्थाचे सेवन केल्याने घशात सूज येऊ शकते. चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी रोज एक अक्रोड खाऊन त्यावर गाईचे दूध प्यावे. सकाळचा नाश्ता जरूर करावा. जर तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो. रोज सकाळी 30 मिनिटे चालल्याने आरोग्य सुधारते आणि स्मरणशक्तीसुद्धा वाढते. ज्यांचे नेहमीच डोके दुखते त्यांनी पालकाच्या भाजीचे सेवन करू नये. जर कोणाला गव्हाची रोटी किंवा चपाती पचायला जड जात असेल तर त्यांनी जेवणाच्या आधी एक हिरवी वेलची खावी. त्यामुळे रोटी पचायला मदत होते. भात खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पोटात गॅस तयार होऊ शकते. जेवणामध्ये सलाद खाल्ल्याने पोटाचा घेर कधीच वाढत नाही. आंब्याचा ज्यूस जास्त प्रमाणात खाल्ल्याने युरिक ॲसिडची समस्या होऊ शकते. घरातील लाकडी फर्निचर साफ करण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर करावा. उन्हामुळे चेहऱ्यावर वांग आले असतील तर बेसन पिठात हळद आणि दही मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील वांग हळूहळू कमी होतात. वजन वाढवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर कोमट दुधात अर्धा चमचा अश्वगंधा पावडर टाकून पिल्याने झपाट्याने वजन वाढते. गुडघे दुखत असतील तर गुडघ्यांना महानारायण तेलाने मालिश करावी. त्याने नक्कीच फायदा होतो. सतत कोरडे अन्न खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त प्रमाणात वात वाढतो. त्यामुळे केसांमध्ये कोंढा होणे आणि हाडांमध्ये कटकट आवाज येणे अशा समस्या निर्माण होतात. गरम पाण्याने स्नान केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये. त्यामुळे डोके आणि केस दोन्ही कमजोर होतात. गव्हाचे पीठ 15 दिवस जुने झालेले असेल तर वापरू नये. स्नान करताना कधीही आधी डोक्यावरून पाणी घेऊ नये, कारण डायरेक्ट डोक्यावर पाणी घेतल्याने पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. प्रथम पायावर, छातीवर, खांद्यावर आणि मग डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे मेंदूला डायरेक्ट शॉक लागत नाही. उभ्याने पाणी पिल्याने गुडघेदुखी होते आणि टाच कायमची दुखू लागते. जेवणावरून कधीही मीठ घेऊ नये, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. रोज सकाळी तुळशीची 2 पाने खाल्ल्याने सर्दी, ताप यासारखे व्हायरल इन्फेक्शन होत नाही. जेवण झाल्यानंतर रोज गूळ आणि बडीशेप खावी. त्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि ॲसिडिटी होत नाही. जेवण बनवताना नेहमी सेंधव मीठ किंवा काळ्या मिठाचा वापर करावा. शक्यतो पांढरे मीठ वापरू नये. डोळे लाल झाले असतील किंवा डोळ्यांना इन्फेक्शन झाले असून खाज येत असेल तर पायांच्या अंगठ्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करावी. हातापायाला सारख्याच मुंग्या येत असतील तर शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता असू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन किचन टिप्स जाणून घेण्यासाठी रोजचे उपयोगी ज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद.